वाढते इथे. नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता मी गाडीवर आहे आणि नक्की चाललो आहे कुठे तुम्हाला माहीत नाही आहे. तर मी चाललो आहे अशोककडे. अशोक दर सॅटर्डेला मंदिरामध्ये जातो, तर त्याच मंदिरामध्ये मी चाललो आहे आज. बघूया पुढे आता रोड कुठून कसं काय ते त्याला माहिती आहे. हा रोड आहे अशोककडे जायला. थोडा 15 मिनटं लागतील. 15 मिनटानंतर अशोकचा येईल घर. मित्रांनो, अशोक भेटला आम्हाला आणि अशोकला दिले आता ड्रायव्हिंग करायला. अशोकला माहिती आहे रोड कुठे चालला आहे. आणि अशोक कुठल्या मंदिरामध्ये चाललो आपण आता? शनी मंदिर आणि हनुमानचं मंदिर भारी आहे. आता पाऊस पडला, भारी लोकेशन झालं. कवर घेतलं नवीन साल्या घेतला तर काय करणार. हा रोड आहे शनी मंदिर आणि हनुमानचं मंदिर आहे ना अशोक. हां, अशोक तर दर सॅटर्डेला जातो. आणि हे काय पण आहे म्हणतो रे रे, अशोक रे देवाला? इस्कॉन टेम्पल पण आहे. इस्कॉन टेम्पल पण आहे, नवीन झाले, भारी आहे. मस्त व्ह्यू पण आहे. मोबाईलमध्ये मंदिराला जायचा रस्ता आहे पूर्ण मंदिराकडे. मस्त गावासारखं आहे पूर्ण, फुल गाव. हा अशोक तर काय रोज येतो इकडे. आपल्या गावात आहे पुढे, भारी आहे लोकेशन. माहिती आहे ना तुमचं? फर्स्ट टाइम जॉब केलेला माहिती आहे ना? ओके. हा बा अशोक इथं मंदिर आलंय. कोणतं मंदिर आहे रे हा? राधाकृष्ण, आय थिंक इस्कॉन टेम्पल म्हणतो. चल बघूया इकडे जाऊया मग. इस्कॉन टेम्पल चालू असेल का माहित नाही. चल बघून येऊया. मस्त आहे. हा तर मित्रांनो, आता आम्ही आलो इस्कॉन टेम्पलच्या इथे. नंतर आम्ही जाऊ पुढे हनुमान मंदिर आणि शनी मंदिरची इथे. इस्कॉन टेम्पलमध्येच लागतं जाताना. सो मस्त आहे इथे. बघूया आतमध्ये. मंदिराच्या आतमध्ये हे असं आहे मंदिर. पूर्ण व्ह्यू खूप मस्त आहे. सो हे राधाकृष्णाचं मंदिर आहे. काढू शकतो. हा एंट्रन्स आणि एंट्री. आपण खाली बघितलं तसंच वरती पण बनवले काय ना काय. बघूया शिड्याने. येतं रे. सो मित्रांनो, झालंय वरून बघून. आता आम्ही खाली चाललोय परत. तर आम्ही बाहेर आलोय मंदिराच्या. पूर्ण असं नेचर आहे बाहेर मस्त. आणि इकडे गौशाळा आहे त्या साईडला. आम्हाला दाखवतो जवळून. इथे आहेत सर्व. दोघे हात लावून देते का अशोक? हां देतील का? इकडे गाईचं दूध काढतायत. मित्रांनो, दर्शन मस्त झालं आमचं श्रीकृष्णाचं वगैरे. आणि आता आम्ही चाललोय शनी मंदिरामध्ये. शनी मंदिर आणि येस परत निघालोय. मंदिर पाठी गेला
इथे आता आम्ही आलो इकडे तिकडे पलावा पलावा सिटी. इकडे पलावा सिटी आहे. हा इकडे कुत्रा आहे. चला इकडे मस्त बैल सर्व चरतायत. आणि हा रोड मस्त गावातला रोड आहे आतला. हा रोड आहे. आणि इथे मस्त शेती लावली आहे लोकांनी. शेती आहे त्या गावाला पण सेम असतं. हा रोड आहे. पाऊस येते वाटते. सो हा मंदिर आलेलं आहे मित्रांनो. हा मंदिर आहे इथे. इथे जायचं आणि इथे मस्त तलाव आहे छोटासा. इथे पण जाऊया आतमध्ये. आतमध्ये हे मंदिर आहे. शनी मंदिर समोर आहे ते. इथे एंट्रीसाठी कपडे पूर्ण काढून चेंज करावे लागतात हे अशा प्रकारे. नाहीतर मग खालूनच दर्शन करावं लागेल विदाऊट ह्यासाठी. आणि इकडे आहे हनुमान मंदिर. मंदिराच्या इथं वर जायचं असेल तर मग हे घालून जावं लागतं. आणि हा पोशाख घालावा लागतो वर जायचं असेल तर. नाहीतर मग एंट्री नाही आहे शनी मंदिरामध्ये. आता आपण जाऊयात हनुमान मंदिरामध्ये. इकडे हनुमान मंदिर आहे. हनुमानाची मूर्ती आहे इथे. तर मित्रांनो मी पहिल्यांदा आलो आता शनी मंदिरामध्ये. आणि पहिल्यांदा बघितलं असं पूर्ण मंदिर. शनी मंदिर आणि हनुमान मंदिर सेम. आणि आता इकडे मस्त व्ह्यू आहे. दम नदी आहे इथे. तिकडे तोडलं माहिती ना तर ते होतं ना तर ते पाणी असं वाजायचं. इकडे असं तलाव आहे छोटस. ते मस्त तलाव आहे ना. मोठा कसला आहे तू. ते मस्त मासे आहेत छोटे छोटे. तुम्हाला दिसत आहेत का नाही माहित नाही पण हा दिसतंय भारी आहे रे. आणि हा मस्त व्ह्यू आहे ते. अशोक तर रोज सॅटर्डेला येतो. एव्हरी सॅटर्डे. मित्रांनो मस्त दर्शन झालंय. आता आम्ही रिटर्न चाललोय घरी. हा मस्त व्ह्यू आहे बाहेर. एकदम भारीवाला व्ह्यू. इथे आलो मस्त वाटले ते. नर्सरी बघितली का ती. झाडे मस्त नदी आहे इथे छोटी. आणि हे प्लांट मस्त आहे ना. चला